नमस्कार, मी दुर्गेश सोनार. साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यभरामध्ये अत्यंत वेगानं फैलावतो आहे आणि कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती रुग्णांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढते आहे. या सगळ्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्यास आज आपण एक विशेष कार्यक्रम आता करतो आहे. एकूणच कोरोनामुळे जो लॉकडाऊन संपूर्ण महाराष्ट्रात लावण्यात आलेला आहे, कोरोनाला आळा बसावा, कोरोनाची साखळी तुटावी यासाठी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. पण या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे हे बंद झालेले आहेत. छोटी मोठी दुकानं बंद झालेली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती छोटे मोठे उद्योग असतील किंवा छोटी मोठी दुकानं असतील, या स्वरूपामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती या उद्योगधंद्यांवरती नेमका काय परिणाम होतोय, उद्योगधंद्यांच्या या सगळ्या अर्थव्यवस्थेवर त्याचा काय नेमका परिणाम होतो आहे, दुकानांवरती दुकानदार सगळे जे आहेत, व्यापारी सगळे जे आहेत, त्यांच्यावरती नेमका काय परिणाम होतो आहे आणि ज्यांचं पोट हातावरती आहे त्या मजुरांवरती, त्या कामगारांवरती नेमका काय परिणाम होतो आहे, या सगळ्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची. कारण लॉकडाऊन हा इलाज म्हणून सरकारनं जरी केलेला असला तरी तो रोगापेक्षा भयंकर आहे की काय, अशी एका स्वरूपाची चर्चा खरं म्हणजे सुरू झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत या क्षेत्रातले तज्ज्ञ. माझ्यासोबत आहेत ललित गांधी. ललित गांधी हे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे. ते माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. वीरेन शहा आहेत आपल्यासोबत. वीरेन शहा हे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे एकूणच व्यापाऱ्यांची बाजू जी आहे, दुकानदारांची जी बाजू आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि सोमनाथ काशीद हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते सलून व्यावसायिकांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याशी बोलणार आहेत. सलून असोसिएशन जे आहे त्याचे ते प्रतिनिधी आहेत. या सगळ्यांशी आपल्याला बोलायचं आहे. कारण कोरोनामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये लॉकडाऊन तर आता लावलेला आहे. लॉकडाऊनमुळे सगळे उद्योगधंदे ठप्प झालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जवळजवळ 1.25 महिना हे व्यवहार ठप्प आहेत. एकूणच अर्थचक्र कुठेतरी राज्याचं रुतलेलं आहे की काय असं वाटावं अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करतोय. सुरुवातीला मला जायचं ललित गांधी यांच्याकडे. ललित, जी आपण पाहतो आहे की जवळपास 1.25 ते 1.5 महिना होत आला, संपूर्ण राज्यभरातले उद्योगधंदे अगदी छोटे मोठे सुद्धा बंद आहेत, दुकानं बंद आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही निकष पाळून ही दुकानं पुन्हा सुरू करता येतील का, काय वाटतं? धन्यवाद. सर्वप्रथम मी साम टीव्हीला मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. आज देशातल्या शेतीनंतरच्या दुसरा सर्वात महत्त्वाचं क्षेत्र आहे जे सर्वाधिक रोजगार निर्मिती करतं. अशा क्षेत्राच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम साम टीव्हीने केलेलं आहे. या लॉकडाऊन नंतर अनेक अशा ज्वलंत विषयाला ज्या ज्या विषयात साम टीव्हीने हात घेतला त्या त्या विषयात लोकांना न्याय मिळालेला. अगदी कालचं आपण कोटाच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण घेऊ शकतो. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सामने जे प्रयत्न केले त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण छोट्या दुकानदारांचा विषय आता हाताशी घेतलेला अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत विषय आहे. या देशातलं आणि जगावर आलेलं कोरोना महामारीचं संकट जावं असं सर्वांना नक्की वाटतंय. आम्ही सुद्धा सरकारबरोबर हातात हात घालून पहिल्या दिवसापासून त्यामध्ये सहभागी आहोत. परंतु ज्या भागामध्ये कोरोनाचं प्रमाण कमी आहे, वातावरण चांगलं आहे किंवा हे सगळ्या गोष्टी आटोक्यात आहेत, त्या ठिकाणी काही प्रमाणात हे व्यापार सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली. कारण या क्षेत्रामध्ये 7 कोटी दुकानदार आहेत संपूर्ण भारतामध्ये. महाराष्ट्रातील संख्या 45 लाखापेक्षा अधिक आहे आणि या क्षेत्रामध्ये जवळपास 10 कोटी इतके रोजगार निर्मिती केलेली आणि ह्या सगळ्या लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हे व्यापारी सुद्धा एक प्रकारे हातावर पोट अशा पद्धतीचेच आहेत की फार मोठे भांडवलदार नाहीत, हे गरीब नाहीत आणि श्रीमंत नाहीत. हे मध्यम वर्गीयामध्ये, लघु मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यम वर्गीय या मधल्या क्षेत्रामध्ये येतात. आम्हाला सरकारची थेट कुठली मदत मिळू शकत नाही आणि आमचा व्यापार सुरू नाही झाला तर आमची अडचण आहे, आमच्या कामगारांची सुद्धा अडचण आहे. म्हणून ज्या ठिकाणी केंद्र सरकारने जे निकष घालून दिलेले आहेत त्या निकषात अधीन राहून हे दुकानं सुरू झाले पाहिजेत अशी या देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांची सुद्धा भूमिका आहे. बरोबर. केंद्राच्या निकषांनुसार, त्या निकषांच्या अधीन राहून महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही छोटी दुकानं जी आहेत ती सुरू व्हायला हवीत अशी भूमिका ललित गांधी यांनी मांडली आहे. मला वीरेन शहा यांच्याकडे जायचं आहे. वीरेन शहा जी, जो महाराष्ट्र का व्यापारी है उनका क्या मानना है? महाराष्ट्र का व्यापारी है उनका क्या मानना है? देखिए, पहले तो मैं ये कहना चाहूंगा कि आवाज आ रही है आपको? हाँ, आ रही है, बोलिए बोलिए.
मला वाटतं वीरेन शहा यांच्यापर्यंत आपला आवाज नीट पोहोचत नाही, आपण त्यांच्याकडे जाऊ. पण आता सोमनाथ काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सलून असोसिएशनचे ते प्रतिनिधी आहेत. एकूणच ज्या पद्धतीने आपण छोट्या व्यापाऱ्यांविषयी बोलतोय, छोट्या दुकानदारांविषयी बोलतो आहे, तसंच जे नाभिक समाजातले लोक आहेत किंवा जे सलून व्यावसायिक आहेत, जे पार्लरचा व्यवसाय करतात, त्यांचेही प्रश्न आहेत. तेही जवळजवळ 1.25 महिना त्यांची दुकानं बंद आहेत, सलून बंद आहेत. त्यामुळे त्यांचाही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमनाथ काशीद, काय भूमिका आहे? ज्या वेळेस भारत सरकारने असं जाहीर केलं की काही काही निकषांवरती, काही अटींवरती काही छोटी दुकानं, उद्योगधंदे आम्ही चालू करण्यासाठी परवानगी देत आहोत, तर त्यानंतर सलून नाभिक असोसिएशनने अशी भूमिका घेतली की जर दुकाने चालू करण्याची परवानगी देत आहोत तर ते नाभिक समाज किंवा सलून जी संघटना आहे किंवा सलून व्यावसायिक आहेत त्यांना जर चालू करण्यासाठी जर परवानगी दिली तर सलून व्यावसायिक हे जे सरकारने सांगतील, म्हणजे जे नियम लावून देतील ते नियम लावून घेऊन सलून हे सोशल डिस्टन्सिंग असेल, तुमचं सॅनिटायझर चा वापर असेल, मास्कचा वापर असेल, असे जे काही ज्या उपाययोजना आहेत ह्या उपाययोजना करून सलून व्यवसाय चालू करण्यास काही हरकत नाही, अशी समाजातून किंवा सलून व्यावसायिकातून अशी जोरदार मागणी महाराष्ट्रातून होत आहे. अनेक फोन लोकांचे येत आहेत की साहेब आमची उपासमार चालू आहे किंवा आर्थिक संकटात आम्ही सापडलेलो आहे, काहीतरी करा. तर अशा पद्धतीने आपण सरकारकडे मागणी करत आहोत की तुम्ही आम्हाला ठरवून द्या की हे निकष लावा, की असे निकष लावले तर आम्ही सलून व्यवसाय चालू करून देऊ शकतो. जर सलून व्यवसाय चालू झाले तर बरेच, म्हणजे जर ह्या महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर 10 लाखाच्या वरती लोकसंख्या आहे, दुकानांची संख्या आहे सलूनची आणि पार्लरची. ते आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी मदत नक्की होणार आहे. दुसरा विषय सांगायचा असा की उद्धव ठाकरे साहेब आणि केंद्रीय गृह मंत्रालयांचं मी प्रथम आभार व्यक्त करेल, कारण सलून आणि पार्लरचा त्यांनी विषय घेतला. त्यांनी असं सांगितलं की सलून आणि पार्लर आणि दारूची दुकानं, दारूच्या दुकानाबरोबर सलूनचा उल्लेख केला, बरोबर, पण दारूच्या दुकानांनी इतकी मोठी आर्थिक बाजू सलून व्यावसायिकांची नाहीये, हे लक्षात आणून द्यायचंय सरकारच्या. आणि सलून व्यावसायिक जे आहेत ते खूप आर्थिक संकटात आहेत, हे सरकारला लक्षात आणून द्यायचंय. आता सरकारने, गृह मंत्रालयाने असेल किंवा उद्धव ठाकरे सरकार असेल किंवा काल राजेश टोपे साहेबांनी सुद्धा सांगितलं की सलून व्यवसाय हे चालू करता येणार नाही. ठीक आहे, सलून व्यवसाय चालू करता येणार नाही, आम्ही सरकारच्या निर्णयाचं नक्कीच स्वागत करू. जर जग थांबलंय तर सलून व्यवसाय देखील थांबेल, परंतु जर सलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत, त्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा सरकारने काहीतरी मदत नक्की करावी. आर्थिक अडचणीतून या सलून व्यावसायिकांना बाहेर काढण्यासाठी सरकारने काही ना काही उपाययोजना केली पाहिजे, अशी अपेक्षा सोमनाथ काशीद व्यक्त करतायत. याच मुद्द्यावरती मला ललित गांधी तुमच्याकडे यायचं आहे. ज्या पद्धतीने सलून व्यावसायिक, की खरं म्हणजे ते छोटे व्यापारी आहेत, त्यांची उलाढाल, जसा उल्लेख आता सोमनाथ काशीदांनी केला की संपूर्ण महाराष्ट्रभराचा जर विचार केला तर 10 लाखांच्या आसपास सलून व्यावसायिक आहेत. त्यांचं मुळात पोट हे त्या व्यवसायावरती अवलंबून आहे. असं असताना सुद्धा सरकार त्याकडे पाहत नाहीये किंवा त्या पद्धतीने गांभीर्याने त्याकडे पाहत नाहीये. पण एकूणच ज्या अटी शर्थी सरकारनं लादलेल्या आहेत त्या अटी शर्थी लादून, मग ते हँडवॉश असेल, सॅनिटायझरचा वापर असेल किंवा सोशल डिस्टन्सिंग असेल, हे सगळे निकष पाळून त्या चौकटीच्या अधीन राहून खरं म्हणजे हे छोटे व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. पण त्याचा विचार सरकार कितपत करेल त्याच्याकडे आपण लक्ष कसं वेधू शकता? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आपण सरकारच्या भूमिकेला आमच्यावर एखादी गोष्ट लादते असं न समजता हे कोरोनाला लढा देणं आणि अर्थचक्र चालवणं या दोन्ही गोष्टींचा मेळ घालण्याचं काम सरकार करायचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये सरकारनं पहिलं प्राधान्य कोरोना नियंत्रणात आणण्याचं केलं आणि आता बऱ्यापैकी ज्या ठिकाणी कोरोना नियंत्रण आहेत त्या ठिकाणी काही निकष घालून सरकारने परवानगी दिलेली आहे. आणि ह्या परवानगीमधले निकष सुद्धा इतके कडक आहेत की आत्ताची परिस्थिती विचार केली तर जीवनावश्यक वस्तूची दुकानं आधीपासून सुरू आहेत. 2 दिवसापूर्वी सरकारनं स्टेशनरी दुकानं, पुस्तकाची दुकानं सुरू करायला परवानगी दिली, पंख्यांची दुकानं सुरू करायला परवानगी दिली. यानंतर राहिलेल्या दुकानामध्ये मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स यांना सुरू करता येणार नाही. स्टँड अलोन म्हणजे सिंगल दुकानं आहेत किंवा रहिवासी भागातली अपार्टमेंटमध्ये दुकानं असतील किंवा कॉलनीतली दुकानं, अशी दुकानं आपल्याला सुरू करता येणार आहेत. आणि यांची संख्या साधारण आता बंद असलेल्या दुकानापैकी 40% आहे.
म्हणजेच सरकारच्या या निर्णयानंतर सुमारे 40% दुकानं सुरू होऊ शकतील अशी स्थिती आहे आणि ही सुरू झाली तर अर्थचक्राला थोडीशी दुगदुगी मिळेल. सरकारनं ग्रामीण भागातील उद्योग आणि इंडस्ट्रियल इस्टेट मधील उद्योग सुरू करायला परवानगी दिली, परंतु या उद्योगाला लागणारं बरचसं रॉ मटेरियल किंवा हार्डवेअर्स असेल किंवा बाकीचे अवजार असतील की ह्या दुकानदारांकडे मिळतात, ती दुकानं बंद आहेत. मग उद्योग चालणार कसे? हे एकमेकाला पूरक असणारे निर्णय, कुठंतरी ह्या समन्वयाचा अभाव सुद्धा दिसतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकमेकाला पूरक सुरू करणं गरजेचं आहे. या छोट्या दुकानदारांच्यावर वाहतूकदारांचा रोजीरोटी अवलंबून आहे, मजुरांची रोजीरोटी अवलंबून आहे, आमच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांची रोजीरोटी अवलंबून आहे. या सगळ्या घटकांचा विचार म्हणजे कोरोनाचा लढा आणि अर्थचक्र आणि माणुसकी या सगळ्याची सांगड घालून आपल्याला पुढे जायचंय. आम्ही सरकारच्या कुठल्याही प्रयत्नाला छेद देऊ इच्छित नाही. सरकार जे काही निकष सांगते, काळजी घेण्याला सांगते, त्याला सगळ्याला आमचा पाठिंबा जाईल. सोशल डिस्टन्सिंग, गिरायकांना योग्य ते अंतर ठेवायला सांगणे, या सगळ्या गोष्टी नक्की पाळण्याची मानसिकता आमची आहे. परंतु आता अनेक जण अडचणीत आलेले आहेत, कारण अनेक व्यापारी असे आहेत ज्या रोजच्या व्यापारावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ते रोटेशन 1 महिन्याचं ब्रेक झालेला आहे. आम्हाला लिक्विडिटीचा प्रश्न आमच्या समोर फार मोठ्या गंभीर स्वरूपात आहे. सरकारनं याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. या सेक्टरला सरकारनं कमी व्याजानं किंवा मी तर म्हणेन की बिनव्याजी आम्हाला 1 वर्षासाठी किमान कर्ज उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. छोट्या व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापाराच्या प्रमाणात, त्यांनी गेल्या वर्षी भरलेल्या रिटर्नच्या प्रमाणात, पण काही ना काही मदत सरकारने या क्षेत्राला करण्याची गरज आहे. आणि कोरोनाच्या लढ्याला आम्ही सहभागी आहोत. ही साथ देत ही दुकानं सुद्धा सुरू राहिली पाहिजेत आणि या भूमिकेतून याच्याकडे बघितलं अगदी अगदी साथ देत ही दुकानं सुरू राहिली पाहिजे. तुमचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे ललित गांधी. पण जसं साथ देत दुकानं सुरू राहिली पाहिजेत आणि साथ देता देता या साथ रोगाला आपण नियंत्रणात आणू शकतो असा विश्वास तुम्ही व्यक्त करताय. ज्या पद्धतीची अपेक्षा तुम्ही खरं म्हणजे व्यक्त केली की उद्योगांना किंवा छोट्या व्यावसायिकांना, दुकानदारांना 1 वर्षासाठी सरकारनं बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सरकारकडे तुम्ही कशा स्वरूपाचा पाठपुरावा कराल? आम्ही आमच्या राज्य स्तरावरची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आहे. राष्ट्रीय स्तरावर व्यापाऱ्यांची संस्था कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स हे पहिल्या दिवशीपासून सरकारशी या विषयात सातत्याने चर्चेत आहे आणि सरकारनं आमच्या प्रत्येक मागणीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स सुद्धा केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या छोट्या व्यापाऱ्यांना कोरोना योद्धे म्हणून कौतुक केलेलं आहे. पहिल्यांदा असं घडलेलं आहे की व्यापाऱ्यांचं कौतुक कोणीतरी राजकीय लोकांनी अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे एक चांगला सकारात्मक संदेश सरकारनं देतोय. परंतु सरकारचे निर्णय, राज्य स्तरावरचे निर्णय आणि जिल्हा स्तरावरचे निर्णय ह्यामध्ये कुठंतरी समन्वयाची कमी जी दिसते ती अजून त्यामध्ये सुधारणा करणं अपेक्षित आहे. आणि फिक्की ही व्यापार उद्योग क्षेत्रातली देशाची शिखर संस्था आहे, त्यांनी सुद्धा आमचे विषय मांडलेले आहेत. आणि या आमची अडचण कशी आहे, संघटित क्षेत्रातल्या कामगारांना सरकारनं मदत द्यायचं जाहीर केलं, परंतु या छोट्या व्यापाऱ्यांचे कामगार हे असंघटित क्षेत्रातले असल्यामुळे सरकार त्यांना थेट मदत देत नाही. दुकाने बंद असताना आम्ही त्यांना पगार द्यायचे कसे? मार्चचा दिला, आता एप्रिलचा कसा द्यायचा? व्यापारच नाही. अनेक दुकानदार असे आहेत की त्यांचं घरदार पूर्ण मिळून ते दुकानं चालवत असतात. अशी गंभीर समस्या आमच्या समोर निर्माण झालेली आहे. सरकारकडे आम्ही महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून, झूमच्या बैठकांच्या माध्यमातून या सगळ्या विषयाचा पाठपुरावा करतोय आणि येत्या 1-2 दिवसामध्ये आम्हाला आर्थिक मदतीचं एखादं पॅकेज जाहीर होईल अशी खात्री आहे. अशा प्रकारचे पॉझिटिव्ह सुतोवाच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सुद्धा आमच्या बैठकीमध्ये आमच्या समोर चर्चा करताना केलेला आहे. म्हणजे त्या 2 दिवसामध्ये साधारण एक चांगले संकेत तुम्हाला मिळत आहेत की एक विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता तुम्ही आता वर्तवली आहे. याच मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे. वीरेन शहा परत जोडले गेलेत आपल्याशी. वीरेनजी, या चर्चेमध्ये आपलं स्वागत. आपण जी चर्चा करतोय ती छोटे दुकानदार जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आहे की ही छोटी दुकानं त्याला चालना मिळण्यासाठी म्हणून सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे, काय सांगाल? देखिए, स्पेशली महाराष्ट्र में जहां जहां ग्रीन जोन है वहां पे सरकार को दुकान खोलने की छूट देनी चाहिए. इसके सिवाय मुंबई का अगर आप देखें तो मुंबई की समस्या काफी जटिल है और सारे जोन रेड जोन डिक्लेयर किए गए हैं. वहां पे दुकानें खोलना इस समय सरकार के लिए बहुत मुश्किल होगा. मैं आपके जरिए कहना चाहूंगा सरकार से, लॉकडाउन अगर रिलीज करते हैं तो बहुत ही समझदारी से करना पड़ेगा, क्योंकि अभी भी मुंबई में कोरोना वायरस का रुका नहीं है और कोरोना वायरस स्प्रेड हुआ है. अगर हम लोग, मुंबई एक ऐसा शहर है जो पूरे भारत की आर्थिक राजधानी है, अगर मुंबई रुक जाती है तो पूरा भारत रुकता है. लेकिन जब भी मुंबई शुरू होती है तो मुंबई के लोग जिस प्रकार से बाहर निकलते हैं, तो ये एक शायद बहुत ही जटिल समस्या है.
महाराष्ट्र गवर्नमेंट के लिए मुंबई को खोलना। इसीलिए महाराष्ट्र के जो हमारे मंत्री जी है, चीफ मिनिस्टर, वो बहुत सोच समझ के काम करना चाहते हैं, ऐसा मुझे लग रहा है। क्योंकि यहाँ पे जो जी साउथ और वर्ली और प्रभा देवी और धारावी जो एरिया है, वहां पे जो स्लम पॉकेट है, वहां पे बहुत मुश्किल हो रहा है। क्योंकि एक एक रूम में करीबन 8-8, 10 लोग रह रहे हैं, कोई सैनिटेशन की व्यवस्था नहीं है, और ये एक समस्या पूरे मुंबई को लग रही है, और उसी वजह से स्प्रेड ज्यादा हो रहा है। तो मैं ये समझता हूं मुंबई जल्दी खुलने वाला नहीं है। हालांकि हम व्यापारी चाहते हैं कि हम हमारे दुकानें खोल देवे, लेकिन दुकानें खोलने से कोई कस्टमर नहीं आएगा, क्योंकि लॉकडाउन है। एरिया में पुलिस, जहां जहां पुलिस बंदोबस्त है, वो आने नहीं देगी। अगर आप एक वार्ड खोल दिया तो एक वार्ड के लोग को आने जाने के लिए भी तकलीफ है। तो मुझे नहीं लगता कि मुंबई जल्दी खोल पाए, पुणे जल्दी खोल पाए। लेकिन दूसरे जो राज्य है महाराष्ट्र में, वहां पे ग्रीन जोन है, वहां पे खोलना शायद बरोबर possible बरोबर. हो ज्या सकता ज्या है, ठिकाणी लेकिन ग्रीन झोन आहे, अगदी वीरेंद्र, तुमचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे त्या ठिकाणी निकषांचं पालन करून दुकानं जी आहेत ती सुरू करता येऊ शकतात. पण वीरेंद्रजी, मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न याला जोडून असं विचारायचं आहे की ज्या पद्धतीने खरं म्हणजे आज शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवलेलं आहे, त्यात त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आता जो कोरोनामुळे जे संकट आलेलं आहे, एकूणच व्यापार उदीमावरती हे संकट आहे, हे असताना येत्या काळातला जो काही व्यापार असेल, जो काही उद्योग असेल, तो वेगळ्या स्वरूपाचा असेल. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे रेग्युलर आपली जी ज्याला आपण ट्रॅडिशनल सिस्टीम म्हणतो दुकानांची, ती आता बदलायची गरज आहे आणि थोडंसं ऑनलाईनवरती आपल्याला भर देता येईल का, ई कॉमर्सकडे भर देता येईल का, अशी अपेक्षा व्यक्त केली. या संदर्भात तुमची भूमिका काय, ई कॉमर्सची जोड तुम्ही कशी देऊ शकता? देखिए, हमारा ई कॉमर्स की अगर बात करेंगे तो हम लोग पूरा पूरा भारत उसका हम विरोध करेंगे। क्योंकि जब ही दुकानों में सारे माल पड़े हैं, 1 महीने से दुकान लॉकडाउन में है, और कोई लोग बाहर नहीं आ पाए, दुकान में कोई दुकान खोल नहीं पाया है। ऐसे मौके पे अगर ऑनलाइन को सुविधा दी गई, अगर प्रधानमंत्री खुद बोल रहे हैं कि छोटे व्यापारी जो है वो उनकी समस्या है, अगर वो समस्या में अगर शरद पवार जी ऐसा बोल रहे हैं तो बहुत दुख की बात है। क्योंकि व्यापारी एक दुकान बंद करके बैठा है। अगर जब तक ये बात जरूरी नाही सही नाही है कि अभी वीरेंजी आपको वीरेंजी नई सोच वीरेंजी से त्यांनी बाहर त्यांनी जे आना पत्र पड़ेगा। पाठवलं, ऐका वीरेंजी, त्यांनी जे पत्र पाठवलं त्यामध्ये त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की व्यापाराचं जे स्वरूप आहे ते आपल्याला हळूहळू बदलायला लागेल. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे जे वेज आहेत, ट्रॅडिशनल वेज तर आहेतच, पण आत्ता जर तुमचा कस्टमर तुमच्यासोबत पोहोचू शकत नसेल, तुमच्या दुकानापर्यंत पोहोचू शकत नसेल, तर तुमच्या दुकानातला जो काही माल आहे तो त्या कस्टमरपर्यंत कसा पोहोचवता येईल, त्यासाठी मग तुम्ही या स्वरूपाचा ई कॉमर्सचा जोड तुम्ही त्याला देऊ शकता का, अशा स्वरूपाची ती खरं म्हणजे त्यांची धारणा आहे. म्हणून त्यांनी तो उपाय सुचवलेला आहे. नहीं, उसका हमारा विरोध है। अगर आप नॉन एसेंशियल प्रोडक्ट्स ऑनलाइन में अगर शुरुआत कर देंगे तो पूरे भारत में व्यापारियों का विरोध रहेगा। ऑलरेडी व्यापारी इसका विरोध करते आए हैं ऑनलाइन के ऊपर। ऑनलाइन कंपनी जो है वो विदेशी इन्वेस्टमेंट के साथ आ रही है, वो लॉसेस कर रही है 5-5 हजार करोड़ रुपया। ऐसी कंपनियों, सबको मालूम है, ये कट थ्रोट कंपटीशन कर रहे हैं। हमें ऑनलाइन का विरोध नहीं है, लेकिन ऑनलाइन जिस प्रकार से काम करती है उसका विरोध है। और सरकार को ये बात पता है कि बिलो द कॉस्ट प्राइस, मतलब कट थ्रोट कंपटीशन, जिसमें पूरे देश के व्यापारियों को नुकसान किया जा रहा है, ऐसे समय पे अगर दुकान बंद करके 1 महीने से बैठे हैं व्यापारी, इस समय पे ऐसा सोचना भी गलत ओके. होगा व्यापारियों के तुमचा लिए। तुमचा तुमचा तो मैं मुद्दा इसका पोहोचला विरोध वीरेंजी. मी करता परत हूं। तुमच्याकडे येतो. मला ललित गांधी तुमच्याकडे यायला लागेल. ललितजी, ज्या पद्धतीच्या स्वरूपाची चर्चा खरं म्हणजे होणं अपेक्षित आहे की एकूणच व्यापाऱ्यांना, दुकानदारांना, छोट्या दुकानदारांना एक प्रकारची संजीवनी देण्याची खरं म्हणजे गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्या स्वरूपाचे जे काही ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत, त्याचा विचार सर्व बाजूनी व्हायला हवा, सर्वंकष पद्धतीने व्हायला हवा. या स्वरूपामध्ये उदीमाचं स्वरूप, उद्योगाचं स्वरूप, व्यापाराचं स्वरूप येत्या काळामध्ये बदललेलं असू शकतं. ते त्याकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच दुर्गेशजी, आमचे मित्र वीरेंजींचा थोडासा समजून घेण्यामध्ये गफलत झालेली दिसते. तसं पूर्वी साबण म्हणजे निर्मा असं म्हणायचं असतं. ई कॉमर्स म्हटलं की आम्हाला फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन या परदेशी कंपन्या आमच्या डोळ्यासमोर येतात, त्याने आम्हाला राग येतो एकदम. कारण या कंपन्यांनी आमच्या देशातला 50% रिटेल व्यापाऱ्याला मारून टाकलेला आहे.
आणि या विदेशी कंपन्यांनी एक आक्रमकपणे मार्केटिंग केलेलं आहे, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या कन्सेप्टवर कुठेतरी राग व्यक्त होतोय. परंतु आपण जसं म्हटला किंवा पवार साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती अतिशय रास्त अपेक्षा आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमच्या व्यापाराचं स्वरूप बदलावं लागणार आहे. परंतु हा भारत देश जगातला सर्वाधिक युवकांचा देश आहे. आज आमचं 60% पॉप्युलेशन हे 30 वर्षापेक्षा कमी वयोगटाचं आहे आणि हा यंग जनरेशन हा मोबाईल किंवा स्मार्टफोनवरच त्याचं जीवन व्यतीत करतो. तो सहज त्याला कुठली गोष्ट खरेदी करायची असेल तर तो पहिला ऑनलाईन चेक करतो. त्यामुळे या व्यापाऱ्यांची जी राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, यांनी स्वदेशी या संकल्पनेवर आधारित भारतातील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी ई कॉमर्सचं एक राष्ट्रीय प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. ते शेवटच्या टप्प्यात आहे. म्हणजे येत्या 8-10 दिवसामध्ये याचं प्राथमिक स्वरूप घोषित होईल आणि या कॉन्फेडरेशनच्या माध्यमातून भारतातले आताचे आमचे जे व्यापारी आहेत यांनाच त्यामध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे. कुठल्या बाहेरच्या कंपनीला आपण आणणार नाहीये त्यामध्ये. विदेशी कंपनीला तर त्यामध्ये अजिबात सहभाग असणार नाही. आता आमचे जे छोटे छोटे व्यापारी आहेत यांना त्यामध्ये सहभागी करावं लागेल. आम्हाला आमच्या व्यवसायाचं स्वरूप बदलावं लागेल. 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी आमची दुकानं ज्या पद्धतीची होती, ज्यावेळी मॉल कन्सेप्ट आले, बिग बाजार आलं, डी मार्ट आलं, स्टार आलं, त्यावेळी त्याचाही आम्हाला छोट्या व्यापाऱ्यांना फटका बसलेला आहे. मग त्यामुळे आम्हीही आमचे व्यापार बदलले, आमचे दुकानं चांगली केले, आमचं फर्निचर चांगलं केलं, आम्ही ऑनलाईन पेमेंट स्वीकारायला सुरू केलं. हा बदल अपरिहार्य आहे आणि कोरोनानं आपल्याला हा बदल अपरिहार्य असल्याची अगदी अगदी या मुद्द्यावर नाही, कोरोनाच्या या संपूर्ण संकटामध्ये व्यापाराची दिशा किंवा त्याचं स्वरूप सुद्धा बदलू शकते येत्या काळामध्ये. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला विचार करायला लागणार. मला सोमनाथ काशीत तुमच्याकडे परत यायचं आहे. सलून व्यावसायिकांचाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, ज्याचा उल्लेख सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण केला की महाराष्ट्रामधले हे सगळे जे 10 लाख सलून व्यावसायिक आहेत त्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावरती अवलंबून आहे. त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. ज्या पद्धतीची अपेक्षा मगाशी ललित गांधींनी व्यक्त केली किंवा वीरेन शहांनी सुद्धा व्यक्त केली की एक स्वरूपाचं आर्थिक पॅकेज या व्यवसायांसाठी देता येऊ शकतं का, या पार्श्वभूमीवरती सलून व्यावसायिकांची सुद्धा अशी काही मागणी असेल तर ती काय? नक्कीच सलून व्यावसायिकांची संपूर्ण महाराष्ट्रातून एकच मागणी आहे की आम्ही सरकारच्या आदेशाचं नक्की पालन करतोय आणि सुरुवातीलाच ज्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झाला त्याच्या 3 दिवस आधीच सलून व्यावसायिकांनी 3 दिवसाचा बंद पुकारला होता. त्याच्यानंतर सुद्धा ज्या वेळेस लॉकडाऊन जाहीर झाला सलून व्यावसायिकांनी अगदी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे. आणि सलून व्यावसायिकांपुढे 2 प्रश्न आहेत की जर सलून व्यवसाय बंद ठेवला तर उपासमारीची वेळ आहे आणि जर चालू केला तर जीव जाण्याचा धोका आहे. तर अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सलून व्यावसायिकांची एकच मागणी आहे की जर एक चांगलं महाराष्ट्र सरकारने जे केशशिल्पी महामंडळ स्थापन केलेले आहे त्या केशशिल्पी महामंडळाला एक चांगलं आर्थिक पॅकेज जर जाहीर केलं, त्याचा अध्यक्ष जर निवडला आणि त्याचं पॅकेज जाहीर करून जर सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत दिली तर सलून व्यावसायिक 6 महिने सुद्धा सलून व्यवसाय बंद ठेवायला तयार आहेत. कारण सांगतो, सलून व्यवसायावरती अनेक टीका आणि टिप्पणी करतात लोक. आता हिथूनच म्हणजे आत्ताच नाही तर हिथून पाठीमागे सुद्धा टिंगलटवाळी केलेली आहे. अगदी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा टिंगलटवाळी झालेली ह्या व्यवसायाची. आणि आता सुद्धा सलून व्यवसायावरती खूप मोठ्या प्रकारचं आर्थिक संकट आलेलं आहे. तर बऱ्याच वेळा असं आता हा तुमचा प्लॅटफॉर्म मिळाला आहे सलून व्यावसायिकांसाठी म्हणून सांगतो की जर ह्या सलून व्यवसायाला जर जिवंत ठेवायचं असेल, आता जसं व्यापाऱ्यांनी आणि शहाजींनी सांगितलं की व्यवसायाचं स्वरूप बदलावं लागेल. सलून व्यवसायाचं स्वरूप कसं बदलू शकतो, तर सलून व्यवसायाचं स्वरूप बदलू शकत नाही. किंवा होम डिलेव्हरीचा विषय निघाला तर होम डिलेव्हरीला दाढी आणि कटिंग करण्यासाठी कोण स्वतःला त्या सलून व्यावसायिकाला घरात घेऊन, तर अगदी सलून व्यावसायिकांवरती खूप मोठं हे संकट आहे. अगदी अगदी हे संकट अत्यंत मोठं आहे आणि या संकटाचा मुकाबला आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. सरकार, मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, त्यांच्या पातळीवरती अत्यंत व्यवस्थितपणे प्रयत्न करतं आहे. त्यांच्या पद्धतीने प्रयत्न ते करतायत.
लॉकडाऊन हा एक उपाय म्हणून जरी आत्ता आपल्या समोर असला तरी लॉकडाऊन हा काही सार्वकालीन उपाय नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन आता आपल्याला बघायला लागेल लॉकडाऊनच्या पलीकडे सुद्धा काही उपाय आहेत. त्या उपायांचा विचार केंद्र सरकारला आणि राज्य सरकारलाही करायला लागेल. नाहीतर रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती होता कामा नये आणि कोरोना हा गरिबांच्या मुळावरती येता कामा नये. या अपेक्षेसह सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो. इथेच थांबतो. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी आपण पाहत राहा साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.